मोबाईल्स आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यावरनं राज्यात राजकारण तापलं आहे, त्याबद्दल तुम्ही काय स्पष्टीकरण द्या? भंडारा भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये आमच्या पक्षाचे महाराष्ट्रामध्ये 1,00,000 बूथ आहे आणि या 1,00,000 बूथला आमचं जे वॉर रूम आहे महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात, या वॉर रूमवर कुठला कार्यकर्ता कुठली योजना कशा पद्धतीने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो, आमच्या पक्षाचे 1,00,000 व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कोण काय व्यक्त होतं, समाजाच्या काय प्रतिक्रिया आहे, आणि हे रोज आम्ही त्या ठिकाणी त्यावर बसून काम करतो. कधी कधी निवडणुकीच्या काळामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह बातम्या येत असतात आणि त्यामुळं मी काल असं म्हणालो भंडारा भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये की आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कॉमेंट्स, आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कामं, हे व्हॉट्सअप ग्रुप आमचं जे वॉर रूम आहे हे संपूर्ण चेक करतं. त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाच्या कार्यामध्ये, पक्ष कार्यात जे काही कामं सांगितले गेले, जे काही पक्ष म्हणून आपण भूमिका घेतल्या, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीकडनं काही त्या ठिकाणी विकासाच्या कामाच्या योजना आल्या, मोदींच्या सरकारच्या योजना आल्यात, या सर्व आम्ही त्या ठिकाणी मॉनिटर करतो आणि जनतेपर्यंत पोहोचवणे, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पोहोचवणे, प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काय त्या ठिकाणी सुरू आहे हे आमचं पक्षाची यंत्रणा आहे. 1,00,000 व्हॉट्सअप ग्रुप पक्षाचे आहेत आणि त्यामुळे माझ्या पक्षाच्या, आमच्या पक्षाच्या बैठकीमध्ये आमच्या पक्षामध्ये आमचा पक्ष कसा चालवावा हे शिकवणारे संजय राऊत नाहीये. संजय राऊताला का मिरची झुमली? आमच्या पक्षामध्ये आमच्या कार्यकर्त्यांसोबत रोजचा संवाद हा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून होत असतो आणि म्हणून मी या ठिकाणी वक्तव्य केलं आहे. खरं तर आमचं सरकार, डबल इंजिन सरकार, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता योजनाच्या माध्यमातून, आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही काम करत असतो आणि जवळपास या 1,00,000 व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पूर्ण त्याचं चाचपणी करून त्यावर काय काम केलं गेलं पाहिजे, काय त्या ठिकाणी कुठल्या जिल्ह्यात काय अडचणी आहेत त्या सर्व सोडवण्याचं काम, आणि एखादा कार्यकर्ता चांगलं काम करून निगेटिव्हिटी फैलवतो त्याच्यावरही आम्ही त्या ठिकाणी वॉच ठेवतो. याकरता मी केलेलं वक्तव्य आहे. संजय राऊत यांनी असं देखील म्हटलेलं आहे की या वॉररूमच्या माध्यमातून तुम्ही विरोधकांचे, तुमच्या सहकाऱ्यांचे कॉल रेकॉर्डिंग करत आहात आणि त्यांच्यावर देखील वॉच ठेवतात. तुमच्यावर गुन्हा दाखल करा आणि चौकशी करा असंही त्यांनी. आमच्या पक्षामध्ये आमचं त्या ठिकाणी स्वतःच्या व्हॉट्सअप ग्रुप, आमचा बूथ प्रमुखाचा व्हॉट्सअप ग्रुप आमच्या वॉर रूमशी जोडला गेला आणि आमच्या पक्षामध्ये आम्ही काय करावं हा संजय राऊत ठरवणारा कोण आहे. आणि त्यामुळे संजय राऊत काय बोलले, त्यांनी सकाळी ठरवलंच आहे की एखाद्या गोष्टीचं बातचं बतंगड बनवायचं, आणि त्यामुळे मला वाटतं की त्याला काही फार व्हॅल्यू नाही आहे. मी माझ्या पक्षामध्ये, आमच्या पक्षामध्ये आम्ही जी यंत्रणा तयार केलेली आहे त्या पक्षाच्या यंत्रणेमध्ये आम्ही या ठिकाणी काम करतो आहे. निश्चितपणे आज आमचा पक्ष हा 1,51,00,000 मेंबरशिपचा पक्ष आहे. आमचा पक्ष 1,00,000 व्हॉट्सअप ग्रुपचा पक्ष आहे. आमच्याकडे आमची वॉर रूमच्या माध्यमातून आमचे 1,00,000 ग्रुप त्या ठिकाणी संपूर्ण मॉनिटर करणारा आमचा पक्ष आहे. आणि त्यामुळं रोजच्या रोज मॉनिटरिंग करणे आणि रोजच्या रोज महाराष्ट्राच्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला सोशल मीडियाच्या माध्यमातून योजना आणि आलेले त्या ठिकाणी कॉमेंट हे ठिकाणी वाचून त्यावर त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी संवाद ठेवणे, याच्या करताच आमचा या ठिकाणी एक मोठा त्या ठिकाणी वॉर रूमचा स्ट्रक्चर आहे. तुमच्यावर गुन्हा दाखल करा आणि चौकशी करा असं संजय राऊतच पोलीस स्टेशनला आलं पाहिजे आणि गुन्हा दाखल केला पाहिजे. साताऱ्यामध्ये एका महिला डॉक्टरनं सुसाईड केलेलं आहे. तिनं सुसाईडच्या वेळी आपल्या हातावर एका PSI वर गंभीर आरोप केलेले आहेत.
त्याने तिचं 4 वेळा शारीरिक शोषण केलं असं देखील त्यात म्हटलं आहे. पुढे सातारा फलटण घटना आहे. फलटणची घटना मी बघितलं नाही, पण त्यावर आमचे तिथले जर प्रकाश आंबेडकर जी आहेत, तिथे आमचे शिवेंद्रराजे भोसले जी आहेत, जयकुमार गोरे जी आहेत, मी त्याचीही चर्चा करेल आणि निश्चितपणे या घटनेमध्ये तातडीने कारवाई झाली पाहिजे, ही चौकशी झाली पाहिजे, याची मी त्या ठिकाणी मागणी करेल. काँग्रेस नाना पटोले काही दिवसापासून अस्वस्थ आहेत. नाना पटोले आणि काल काँग्रेसच्या एका स्थानिक कार्यकर्त्यांना भंडाऱ्यातली एक पोस्ट टाकली की नाना पटोले काँग्रेसला रामराम करणार आहे, भाजपच्या वाटेवर आहे. काल त्या बैठकीत काय असं जाणवलं का तुम्हाला? नाना पटोलेजीच्या व्यक्तिमत्वावर असलेल्या कुठल्याही प्रकारचा संशय निर्माण करण्यात काही तथ्य नाही. नाना पटोले कुठल्याही भाजपच्या संपर्कात नाही. ते निष्ठावान काँग्रेसी कार्यकर्ते आहेत. त्यांनी काँग्रेसची भूमिका आपण बघितलं की निवडणुकीमध्ये पार पाडली, यश अपयश आलं, पण नाना पटोले हे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याशी कुठल्याही पक्षप्रवेशाबद्दल किंवा पक्षामध्ये येण्याबद्दल भूमिका घेऊ शकत नाही, कारण त्यांची भूमिका ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. काँग्रेसचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, नेते आहेत. शेवटी नाना पटोले सारख्या व्यक्तीवर असा संशय व्यक्त करणे हे मला वाटते योग्य नाही. ज्या प्रकारे सोलापूरमध्ये माजी आमदारांना तुमच्या मित्र पक्षातल्या तुमच्या पक्षात घेण्यात आलं, विदर्भात तशा प्रकारे काही आहे का नियोजन? विदर्भामध्ये अनेक काँग्रेसचे पदाधिकारी नेते हे भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची इच्छा नेहमीच व्यक्त करतात. माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता काँग्रेसचे अनेक नेते भाजपामध्ये येण्याचा विचार करतायत. माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे आणि आता हे कळलेलं आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना की पुढचे 15 वर्ष काँग्रेसमध्ये राहून आपलं आयुष्य त्या ठिकाणी घालवण्यापेक्षा, आपल्या आयुष्याचं राजकीय नुकसान करण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या चळवळीत जर आपण गेलो, भारतीय जनता पक्षासोबत गेलो, तर किमान समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला न्याय तरी देऊ शकू. म्हणजे कुठल्या पक्षाच्या पदाच्या अपेक्षेने तो म्हणत नाहीये की आमच्या भाजपमध्ये येतो. एवढंच सांगतो, अनेक कार्यकर्ते आजही मी पक्षप्रवेश केले, कालही पक्षप्रवेश केले. अनेक काँग्रेसचे लोक हे सांगतात की किमान आम्हाला जनतेची सेवा तर करता येईल, केंद्र राज्य सरकारच्या योजनेच्या माध्यमातून समाजाला न्याय देता येईल. काँग्रेस पार्टीमध्ये ना कोणी आम्हाला विचारत, ना कोणी चर्चा करत, कोण कुठं आहे याची माहिती काँग्रेस पार्टीला नाही आहे. चांगले पदाधिकारी हे टीम लाईनच्या बाजूला पडलेले आहेत, ते त्या ठिकाणी बाजूला गेलेले आहेत आणि त्यामुळं एकंदरीत जो संवाद आहे पक्षामधला, एक नेत्यामधला संवाद आहे, त्यामुळे फार मोठी विसंगती निर्माण झाली आहे. नेत्यामधला आपसातला समन्वय त्या ठिकाणी नाही आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी कुणाकडे जावं? नाना पटोलेकडे गेलं तर वडेट्टीवार नाराज, वडेट्टीवारकडे गेले तर हर्षवर्धन सपकाळ नाराज, हर्षवर्धन सपकाळ गेले तर अजून कोणी नाराज. त्यामुळं तिथे ज्या पद्धतीचं अविश्वासाचं वातावरण पक्षाच्या नेत्यामध्ये आहे, टीमवर्क काँग्रेस पार्टीत संपलेला आहे आणि त्यामुळं अशा वेळी कोण कार्यकर्ता त्या ठिकाणी आपलं आयुष्य घालवेल, कोण कार्यकर्ता आपलं त्या ठिकाणी आयुष्य खराब करेल. आणि त्यामुळं मोठे नेते काँग्रेसच्या या दुहीला, काँग्रेसमधल्या या विसंवादाला कंटाळलेले आहेत आणि केंद्रामध्ये काही त्यांच्या काँग्रेस पार्टीमध्ये कुणाचा अप्रोच नाही, कुणाही चर्चा करता येत नाही. या राज्यातले भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा मोदीजींना भेटू शकतो, अमित भाईंना भेटू शकतो, नड्डाजींना भेटू शकतो, देवेंद्रजींना भेटू शकतो. राज्याच्या देशातल्या वरिष्ठ नेतृत्वाला भाजपचा कुठलाही कार्यकर्ता भेटू शकतो, पण काँग्रेसमध्ये मात्र राज्यातल्याच नेत्यांना भेटण्याची कुठेही त्या ठिकाणी शक्यता नाही आहे, कारण विसंवाद आहे. आणि त्यामुळे यातून कार्यकर्ते तुटलेले आहे. यातून लोकांना वाटतं आहे की आता काँग्रेस पार्टीमध्ये आमची सुनवाईच नाही आहे. भाजपमध्ये किमान आम्ही गरीब माणसाची सेवा करू शकतो, सेवेचा संकल्प पूर्ण करू शकतो, म्हणून त्या ठिकाणी भाजपाकडे येण्याचा ओळा वाढलेला आहे, कार्यकर्त्याचा विश्वास वाढलेला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी आरोप केलेले आहे की 21 डिफेंडर गाड्या सत्ताधाऱ्यांना मिळाल्या, त्याच्यातील एक गाडी बुलढाण्याला सुद्धा सत्ताधाऱ्यांना दिलेली असा आरोप काँग्रेस नावं लवकरच समोर आणू आम्ही. त्या कॉन्ट्रॅक्टरने आमदारांना 21 डिफेंडर गाड्या वेगवेगळ्या आमदारांना 21 असं आहे, सकाळी झोपून उठल्यावर जेव्हा त्यांना व्हिजनवर बोलता येत नाही,
विकासावर बोलता येत नाही तेव्हा डिफेंडरचं हे झालं, ते सकाळी झोपून उठून पोंगे वाजवतात, यांना काही अर्थ नाही आहे. मला वाटतं की विकासावर बोललं पाहिजे. आज राज्याला विकासाची गरज आहे. माननीय मुख्यमंत्री एक महाराष्ट्राचं 2029चं 2035चं 2047चं व्हिजन घेऊन त्या ठिकाणी काम करताय. एकही दिवस विरोधी पक्ष, मला तर चिंता येतं, कधी कधी वाईट वाटतं, एकही दिवस मागच्या वर्षभरात विरोधी पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी विकासावर चर्चा करण्याकरता देवेंद्र फडणवीसांची वेळ मागितली नाही. एकही नेता नाही विरोधी पक्षामध्ये. फक्त निवेदन दिलं, अतिवृष्टीचं नाटकबाजी केली, नौटंकी केली, पण विकासाच्या मुद्द्यावर, मुंबईच्या मुद्द्यावर, पुण्याच्या मुद्द्यावर, नागपूरच्या मुद्द्यावर दिवसभर मीडिया समोर त्या ठिकाणी टोमणे मारणे, टोमणेबाजी करणे. सरकार आणि विरोधी पक्षाचं हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर कशा करता आहे? विरोधी पक्षांनी 5 वर्ष समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या विकासाकरता सरकारला त्या ठिकाणी धारेवर धरणे, सरकार म्हणून त्या ठिकाणी वारंवार सरकारकडे जाणे, सरकारकडे आपल्या भूमिका मांडणे. या राज्यामध्ये विरोधी पक्ष हा विकासापासून दूर गेला आणि त्यामुळे अशा डिफेंडर, मग ते काय काय काल आणलं, वेगवेगळ्या पद्धतीचं हे. शेवटी आम्ही विरोधी पक्षात काम केलंय 25-25 वर्ष. सरकारकडे 50-50 वेळा आम्ही गेलो आहे की सरकारनं कुठल्या भूमिका घेतल्या पाहिजे. विरोधी पक्षाची भूमिका विरोधी पक्ष वठवत नाही आहे आणि त्यामुळे या राज्याला विकासाकडे नेण्याचा जो एक सामूहिक एजेंडा आहे तो या राज्यामध्ये बिघडलेला आहे. आमचं सरकार मात्र विरोधी पक्ष जरी काही करत नसेल तरी आमचे देवेंद्र फडणवीसजी विकासाच्या विजनवर त्या ठिकाणी काम करतायत.